नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण 40चा जो लेटर आहे त्याची 40चा जो स्टेटमेंट आहे त्याची सेटिंग कशी करायची हे आपण शिकणार आहोत. यामध्ये तुम्ही जर समजा मराठी करत असाल किंवा हिंदी करत असाल किंवा इंग्लिशही करत असाल तर ह्या तिन्ही स्टेटमेंटची तुम्हाला सेम सेटिंग असणार आहे. काहीही बदल नाही आहे. फक्त व्यवस्थित बघून घ्या म्हणजे तुम्हाला तिन्ही ज्या काही भाषा आहेत त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आहे. ओके. आणि एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, जेव्हाही तुम्ही टाईप करायला सुरुवात करता स्टेटमेंट जो आहे तेव्हा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला B3पासूनच सुरुवात करायची आहे. शक्यतो सगळे जे स्टेटमेंट असतात ते B3पासूनच चालू होतात. ते B3पासून ते H3पर्यंत ही नॉर्मल एक सेटिंग असते. फक्त तुम्हाला जसं क्वेश्चन पेपरमध्ये दिलेला आहे तसाच तुम्हाला आन्सर शीटमध्ये टाईप करायचं आहे, जसाच्या तसा. स्पेलिंग चुकीचीच जरी असेल तरीसुद्धा तुम्हाला तिथे चुकीचीच लिहायची आहे, तिथे करेक्ट करायचं नाही आहे. ते मात्र कायम लक्षात असू द्या. आता आपला वेळ वाचावा म्हणजे व्हिडिओ जास्त लेंदी होऊ नये यासाठी मी जी आन्सर आहे म्हणजे जे काही आन्सर आहे ते मी अगोदरच टाईप करून ठेवलेलं आहे. आपल्याला फक्त सेटिंग पाहायची आहे. आता इथे बघा तुम्हाला B3पासून सुरुवात केलेली आहे, तशीच मी सुद्धा इथे B3पासून सुरुवात केलेली आहे. ओके. त्यामध्ये आपलं पहिलं जे वाक्य आहे म्हणजे मेन हेडिंग असते, स्टेटमेंट शोईंग सेल ऑफ फ्रूट्स. काही फ्रूट्सची नावं वगैरे आणि त्यांचा काही डेटा दिलेला आहे, तर ती आपल्याला इथे हेडिंग टाईप करायची आहे. त्यानंतर सेकंड लाईन जी आहे म्हणजे B3मध्ये आहे, फिगर इन 1000 म्हणजे जे काही फिगर्स आहेत ते कसे आहेत 1000मध्ये आहेत. त्यानंतर सिरियल नंबर आहे, नेम ऑफ फ्रूट्स. आता नेम ऑफ फ्रूट्स बघा मी सीमध्ये टाईप केलेलं आहे, पण नंतर आपण सेटिंग करताना ते मर्ज वगैरे करून घेणार आहोत. त्यानंतर नॉर्थ इंडिया आहे, साऊथ इंडिया. त्यानंतर खालीच ईमध्येच लिहायचे तुम्हाला, E6मध्ये HP, नंतर F6मध्ये UP, नंतर Gमध्ये AP लिहायचे आणि Hमध्ये केरला लिहायचे. बाकी तर हे जसंच्या तसं. हे जे डॉट्स दिसतात ते तुम्हाला हे लिहिताना म्हणजे जसं आता आपण सीमध्ये आपण चालू केलेलं आहे ॲपल, बनाना वगैरे, हे जे डॉट्स आहेत त्यांना लीडर डॉट्स असं म्हटलं जातं. ते तुम्हाला Dमध्ये टाईप करायचे आहेत. लीडर डॉट्स म्हणजेच काय, फुलस्टॉप. 2 वेळा तुम्हाला फुलस्टॉप जो आहे तो तुम्हाला प्रेस करायचा आहे. त्यानंतर इथे नंबर्स आहेत. आता कायम लक्षात असू द्या, मी एकदा तुम्हाला टाईप करून दाखवते. इथे जी अमाऊंट आहे ती डेसिमल प्लेसमध्ये म्हणजे पॉईंट्समध्ये पण आहे, पण पॉईंट्सनंतर काही नंबर्स नाही आहेत, 00 इथे लिहिलेले आहेत. पण ही जी अमाऊंट आहे ती टाईप करताना कधीही समजा आता मला टाईप करायचे 2300, तर ती अशी टाईप करू नये. कायम लक्षात असू द्या. किंवा तुम्ही अशी टाईप करणार आणि त्याच्यानंतर आता हे ॲक्च्युली मी सेटिंग केली होती म्हणून इथे आलेले आहे. आणि मग त्याच्यानंतर इथे नंबर्समध्ये जाऊन तुम्ही कॉमा वगैरे घेतला किंवा इकडचा जो आहे तो तुम्ही डिक्रीज किंवा इन्क्रीज जर डेसिमल करतात असं करायचं नाही आहे. कायम लक्षात असू द्या. इथे लिहिताना तुम्हाला म्हणजे 2 लिहिलं मी, 2 लिहिल्यानंतर कीबोर्डमध्ये जो कॉमा आहे तो कॉमा द्यायचे. त्यानंतर पुढे 300 लिहायचे, नंतर पॉईंट देऊन 00 लिहायचे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची इथे तुम्हाला सेटिंग करायची नाही आहे, हे मात्र कायम लक्षात असू द्या. ओके. बाकी हे सगळं तुम्हाला हातानेच लिहायचं आहे. आता हा पूर्ण आपला स्टेटमेंट टाईप करून झालेला आहे. आता आपण आपल्या जे काही सेटिंग्स आहेत त्या सेटिंगला सुरुवात करूया. आता पहिली जी सेटिंग आहे त्या पहिल्या सेटिंगमध्ये जे तुम्हाला इथे दिसतात आहे याच्यामध्ये हे जे काही आहे स्टेटमेंट शोईंग वगैरे याचे आपण मर्ज वगैरे हे आपण नंतर करणार आहोत. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, हे जे तुमचे कॉलम्स आहेत, कधी कधी काय होतं की ह्या ज्या कॉलम्सची आपण जर जी काही उंची वगैरे आहे ती जर कमी जर असेल तर हे तुम्हाला असं हॅशमध्ये दिसेल. तर तुम्ही घाबरून नाही जायचे, फक्त त्याची जी काही ठराविक जी काही तुमची विथ आहे ती फक्त वाढवून घ्यायची. फक्त कायम लक्षात असू द्या, इथे हा जो दिसतोय ना वर, इथे तुम्हाला जेव्हा कॉलमची विथ वाढवायची असेल तर सगळ्यांची आपल्याला समान करावी लागते, तर ती सेपरेट नाही करायची म्हणजे अशी. ओके. तर मग तुम्हाला काय करायचे, हा जो ई कॉलम आहे त्यानंतर F आहे, त्यानंतर G आहे आणि H आहे, यांना सोबतच सिलेक्ट करायचे आणि काही ठराविक त्याची जी विथ आहे ती वाढवून घ्यायची. लक्षात असू द्या, सिंगल करायची नाही आहे. ओके.
त्यानंतरचा आपला पुढचा ऑप्शन आहे हे सिरियल नंबर वगैरे जे काय आहे ते. आता इथे बघा तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिसत असेल सिरियल नंबर जो आहे म्हणजे 5 आणि 6 जे काही रोज आहेत ते मर्ज केलेले आहेत आणि मग त्यांच्यामध्ये आहे. तर मग आपण सुद्धा तसंच करायचं आहे. मग सिरियल नंबर मी सुरुवातीला सिलेक्ट केला. सिरियल नंबरमध्ये 5 आणि 6 जो काही तुमचा बीचा जो आहे तो आपण रोज सिलेक्ट केलेली आहे. बी हा कॉलम आणि 5 आणि 6 नंबरची ही जी काही रोज आहे ती मी सिलेक्ट केली आणि तुम्हाला इथे जाऊन कशामध्ये जायचं आहे आपल्याला अलाइनमेंट ग्रुपमध्ये मर्ज अँड सेंटर करायचं आहे. ओके, मर्ज अँड सेंटर केल्यानंतर तो खाली आलेला आहे, सध्या राहू द्या, आपण नंतर त्याला मिडल अलाइनमेंट देणार आहोत. त्यानंतर पुढचा आहे नेम ऑफ फ्रूट्स. आता हा काय करायचं आहे तुम्हाला म्हणजे काय सिलेक्ट करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला C5 D5 C6 आणि D6 म्हणजे हे बघा C5 आहे, त्यानंतर D5 आहे, नंतर C6 आहे आणि D6 आहे. ह्या चौघांना एकत्र सिलेक्ट करून तुम्हाला काय करायचं आहे ते मर्ज अँड सेंटर करायचं आहे. ओके, कळलं. त्याच्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे नॉर्थ इंडिया. आता नॉर्थ इंडिया जो आहे त्याला मर्ज करताना कसं करायचं आहे E5 आणि F5 हे दोन्ही एकत्र सिलेक्ट करायचे. ओके, हे दोन्ही मी एकत्र सिलेक्ट केलं आणि त्याला मी केलं मर्ज अँड सेंटर. त्याचप्रमाणे साऊथ इंडिया जो आहे त्याच्यासाठी आपल्याला G5 आणि H5 हे दोन्ही एकत्र सिलेक्ट करायचे आणि त्याला करायचे मर्ज अँड सेंटर. ओके, हे झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतरचा आता आपला हा इकडचा जो भाग आहे त्याच्यामध्ये हा जो स्टेटमेंट ऑफ शोईंग सेल ऑफ फ्रूट्स. ओके, याला सिलेक्ट करायचे कुठून B3 पासून H3 पर्यंत सिलेक्ट करायचे आणि त्याला आपल्याला करायचे मर्ज अँड सेंटर. ओके, मर्ज अँड सेंटर केल्यानंतर त्याला जे आहे ते आपल्याला फॉन्ट साईज जी आहे ती 16 करायची. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला साईज वगैरे दिसेल, ही 16 करायची. 16 केल्यानंतर त्याला बोल्ड करायचे, B फॉर बोल्ड, आणि त्याच्यानंतर त्याला अंडरलाईन द्यायचे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आता पुढचा जो आहे आपला फिगर इन 1000 त्याला जे आहे ते कुठपर्यंत सिलेक्ट करायचे सेम B4 पासून ते तुम्हाला H4 पर्यंत सिलेक्ट करायचे आणि त्याला करायचे मर्ज अँड सेंटर इथे करायचं नाही आहे, त्याला आपल्याला करायचे मर्ज अक्रॉस. ओके, तिथेच जायचे अलाइनमेंट ग्रुपमध्ये मर्ज अँड सेंटरमध्ये आणि इथे बघा खालीच आहे मर्ज अक्रॉस. मर्ज अक्रॉस केल्यानंतर त्याला जे आहे ते आपल्याला राईट अलाइनमेंट द्यायचे. इथे बघा तुम्हाला दिसते राईट अलाइनमेंट द्यायचे. ओके, हे झालेलं आहे आपलं. त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये आता वरची जी हेडिंग्स जे आहेत ते आपल्या सिलेक्ट करून झालेले आहेत. सिलेक्ट करून झाल्यानंतर यांना हे ज्या हेडिंग्स ज्या आहेत त्यांना सगळ्यांना सिलेक्ट करायचे आणि सिलेक्ट केल्यानंतर त्याला आपल्याला सेंटरला करायचं आहे. इथे दिसे ना, हां, आता हा ऑलरेडी सेंटर आहे, मग तुम्हाला पुन्हा सेंटर करायची गरज नाही. फक्त हा जो वरचा दिसतोय हा जो आहे तिथे क्लिक करायची की तो काय होणार बरोबर मिडलमध्ये येणार आहे, मिडल अँड सेंटर. ओके, हे झाल्यानंतर पुढचा जो आहे तो आपला सिरियल नंबर आहे. सिरियल नंबरला सिलेक्ट करायचे. सिरियल नंबर सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये तुम्हाला त्याला मिडल अलाइनमेंट द्यायची. इथे बघा ही मिडल अलाइनमेंट दिली. त्यानंतरचा आपला पुढचा जो ऑप्शन आहे बनाना वगैरे, तर हा जो बनाना आहे म्हणजे जे फ्रूट्स नेम आहेत त्या फ्रूट्स नेमला मी सिलेक्ट केलेला आहे. त्या अगोदर पहिल्यांदा आपण अलाइनमेंट देण्याच्या अगोदर हे जे दिसते तुम्हाला हा सी मी जो कॉलम आहे त्याला सिलेक्ट केला आणि काही ठराविक त्याला मी विथ वाढवून घेतलेली आहे. त्यानंतर हा डी आहे. डीमध्ये आपलं काय असतात लीडर डॉट्स, तर त्यांना एवढी साईजची आपल्याला काही गरज नसते, तर मग मी काय केलं त्यांची एक ठराविक साईज जी आहे ती करून घेतली. ओके, त्यानंतर तुम्हाला अजून जर थोडी जर हवी जर असेल तर सोबत सिलेक्ट करून त्यांना आपण जे आहे ती थोडी साईज वाढवून घेऊया, म्हणजे थोडंसं जरा व्यवस्थित आपल्याला जे अंतर आहे ते आपल्याला दिसेल. ओके, नंतर इथे जे आहे हे बघा HP, UP आणि केरला यांना आपल्याला मिडलमध्ये घ्यायचे. ओके, हे जे आहे ते मी मिडल घेतलं म्हणजे सेंटर अलाइनमेंट द्यायचे. ओके, त्यानंतरचा हा जो लीडर डॉट्स आहेत हे सुद्धा आपल्याला जे आहेत ते त्यांना जे आहे ते प्रॉपर वगैरे करून त्यांना काय करायचे सिलेक्ट करून त्यांनासुद्धा मी सिलेक्ट करून त्यांना आपल्याला सेंटर घ्यायचे, व्हर्टिकल पण आणि हॉरिझॉन्टल पण. ओके, हे सेंटर करून घेतलेलं आहे.
त्यानंतर पुन्हा मी त्याची साईज जी आहे ती कमी करते की जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल. म्हणजे थोडी छोटीच हवी, लीडर डॉटसाठी आपल्याला एवढी मोठ्या साईजची काही गरज नसते. त्यानंतर पुन्हा आता हे जे फ्रूट्स आहेत यांना मी काय केलं, सिलेक्ट केलं, जी मगाशी मी सेटिंग सांगणार होती ती. आणि यांना जे आहे ते आपल्याला अलाइनमेंट वगैरे काही द्यायची नाही आहे. फक्त आपल्याला जे फ्रूट्स आहेत त्यांना आपल्याला काय करायचे, एक इंडेंटने काय करायचे, इन्क्रीज करायचे आहेत. इथे बघा अलाइनमेंट ग्रुपमध्ये हे जे ॲरोज दिसतात ते, हा काय आहे, डिक्रीज इंडेंट आहे आणि हा जो आहे तो इन्क्रीज इंडेंट आहे. तर फक्त आपल्याला तिथे एकदा क्लिक करायचे, म्हणजे 1 पॉईंटने तो काय करायचा, आपल्याला इन्क्रीज करायचे. तर मी एकदा इन्क्रीज केलेला आहे. आता कायम लक्षात असू द्या, जेव्हा आपण बाकीच्या काही सेटिंग्स वगैरे केल्या ना, की याचं जे काही इंडेंट्स आहेत त्याची जी सेटिंग आहे ती आपली काय होते, निघून जाते इंडेंटची. तर मग सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा आपण व्हेरीफाय करतो की नाही, तर व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला काय करायचे, त्याला पुन्हा एकदा ते इन्क्रीज करायचे. ओके. आता हे सगळं हे सगळं झाल्यानंतर आपल्याला आता प्रॉपर जी काय आहे ती सेटिंग करायची आहे. तर याच्यामध्ये जे आहे हे सगळं माझं झालेलं आहे, म्हणजे अलाइनमेंट वगैरे देऊन. आता आपल्याला त्याला काय करायचे, बॉर्डर करायचे. तर बॉर्डर करण्याच्या अगोदर पहिल्यांदा मी फिगर इन 1000 आहे त्याला सिलेक्ट करून त्याला मी बोल्ड करते. त्याच्यानंतर ही जी काही सेटिंग्स आहे, म्हणजे जसं सिरियल नंबर, नेम ऑफ फ्रूट्स वगैरे, नॉर्थ इंडिया वगैरे, त्यालासुद्धा मी काय करते, बोल्ड करते. ओके, हे झालेलं आहे. आता आपण ज्या काही बॉर्डर्स आहेत त्या आपण बॉर्डर्स देऊया. आता याच्यामध्ये जी मेन हेडिंग आहे, म्हणजे हे जे दिसतंय ती, म्हणजे सिरियल नंबर, नेम ऑफ फ्रूट्स, नंतर नॉर्थ इंडिया किंवा साऊथ इंडिया वगैरे, यांना सिलेक्ट करून जे आहे ते आपल्याला काय करायचे, ऑल बॉर्डर्स द्यायचे. मग मी इथे गेली बॉटम बॉर्डर्सच्या तिथे, तो जो पॉईंट आहे तिथे, आणि त्याच्यामध्ये मी काय घेतलं, ऑल बॉर्डर्स. ओके, ऑल बॉर्डर्स झाल्यानंतर त्याच्यानंतरचा जो पुढचा आहे, म्हणजे उदाहरणार्थ सिरियल नंबर वगैरे, तर सिरियल नंबर जो आहे त्याला मी सुद्धा पूर्ण सिलेक्ट करते. सिरियल नंबरला सिलेक्ट न करता आपण नेम ऑफ फ्रूट्स जो आहे, म्हणजे फ्रूट्स जे आहेत किंवा लीडर डॉट्स जे आहेत त्यांना मी सिलेक्ट केलं आणि त्यालासुद्धा काय द्यायचे, आपल्याला आउटसाईड बॉर्डर द्यायची. तर मग मी इथे गेली आणि त्याला काय केलं आपण, आउटसाईड बॉर्डर. ओके, त्याच्यानंतरचा जो ऑप्शन आहे, हे जे सिरियल नंबर आहेत त्यालासुद्धा सेम आउटसाईड बॉर्डर्स द्यायचे, सिलेक्ट केला. त्यानंतरचा हे इकडचे जे आहेत आपले जे फ्रूट्स जे जे काही नंबर्स दिलेले आहेत, म्हणजे AP, HP वगैरे जे काही ऑप्शन्स आहेत त्यांना बॉर्डर देताना जे आहे ती आपल्याला पहिल्यांदा काय द्यायचे, ऑल बॉर्डर्स द्यायचे. ऑल बॉर्डर्स दिल्यानंतर आता बघा, ऑल बॉर्डर्स दिल्यानंतर इथे जो आहे HPचा कॉलम, त्यानंतर UPचा कॉलम आणि APचा कॉलम, यांना कुठल्याही प्रकारची बॉर्डर आलेली नाही आहे. आपण इकडे तर ऑल बॉर्डर दिलेली आहे, पण आतमध्ये जर बॉर्डर जर द्यायची असेल तर मग काय करायचं, तर त्यांना सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केलं, आत्ता आपण बॉर्डर वगैरे दिलेली, म्हणजे कुठून दिली आपण, जी HP पासून जे आपण सिलेक्ट केलं होतं, HP पासून केरळापर्यंत जे मी सिलेक्ट केलं होतं त्याला सिलेक्ट करून आपण HP पासून केरळापर्यंत जे मी सिलेक्ट केलं होतं आणि त्याला मी काय दिलेलं आहे, आउटसाईड बॉर्डर. ओके, पण आउटसाईड बॉर्डर दिल्यानंतर आता बघा इथे HP, UP, AP यांना अजून बॉर्डर आलेली नाही आहे. मग त्याच्यासाठी काय करायचे, तर पुन्हा एकदा त्यांना सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर हा जो पॉईंट्स दिसतोय आउटसाईड बॉर्डरचा तिथे जायचे. तिथे गेल्यानंतर मोर बॉर्डर्समध्ये जायचे. मोर बॉर्डर्समध्ये गेल्यानंतर इथे बघा तुम्हाला मिडल बॉर्डर द्यायची असते, ते सिलेक्ट करायचं. जेव्हा आपण इथे सिलेक्ट करणार की नाही, इथे तुम्हाला त्याचा प्रिव्ह्यू दिसेल, हे बघा. ओके, आणि मग ओके करायचे. ओके केल्यानंतर हे बघा याच्या आतमध्ये बॉर्डर आलेली आहे. आता हे आपलं जी सेटिंग आहे, म्हणजे जो टेबल आहे तो आपला प्रॉपर क्रिएट करून झालेला आहे. क्रिएट करून झाल्यानंतर अजून आपलं काम बाकी आहे, म्हणजेच काय, की इथे जे तुम्हाला दिसतात ते उदाहरणार्थ हे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. जो 30चा जो लेटर असतो त्या 30च्या लेटरमध्ये हे जे काही प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न नसतात ते. पण घाबरू नका, काही कठीण प्रश्न नसतात ते. एकतर ते समचा असतो किंवा मिनिमाइज, मॅक्झिमाइजचा असतो आणि ॲव्हरेजचा असतो. असे ठराविकच 4 प्रश्न तुम्हाला दिलेले असतात ते, आणि ते सुद्धा सोपे असतात ते, काही कठीण नसतात ते. आता पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, ॲव्हरेज काढायचे. UP हा जो आहे सेक्शन
त्या सेक्शनचा आपल्याला काय काढायचं आहे ॲव्हरेज, आणि त्याचा रिझल्ट कुठे दाखवायचं आहे आपल्याला F15मध्ये. आता आपण UP बघूया आणि त्याचा रिझल्ट आपल्याला कुठे दाखवायचं आहे F15मध्ये. आता याचा रिझल्ट जो आहे तो तुम्ही असं ॲव्हरेज काढायचे आपल्याला ॲव्हरेज असं फॉर्म्युला टाकून सुद्धा आपण काढू शकतो, किंवा अजून एक दुसरी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण ॲव्हरेज काढू शकतो. इथे एडिटिंगचा ग्रुप आहे. एडिटिंगच्या ग्रुपमध्ये इथे बघा ऑटोसमचा ऑप्शन आहे. ऑटोसमच्या ऑप्शनमध्ये इथे तुम्हाला दिसत असेल ॲव्हरेज. ओके, या ॲव्हरेजवर क्लिक केली की मी लिहायचं विसरली. आणि त्याच्यानंतर पुन्हा मी एडिटिंगच्या ग्रुपमध्ये गेली, ऑटोसममध्ये गेल्यानंतर आणि ॲव्हरेजवर क्लिक केल्यानंतर ओके, जेव्हा रेकॉर्डिंग किंवा असंच तुम्हाला कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये वगैरे करत असणार, तर मग आपण तिथून न जाता इथे मी क्लिक करते पण ते होत नाही आहे. ॲव्हरेजचा जो काही ऑप्शन आहे तो झालेला आहे. लिहिलेला आहे मी. लिहिल्यानंतर ॲव्हरेजवर क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये जे आहे इथे तुम्हाला रेंज इथे दिसते, पण जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये असणार ना तर इथे कदाचित तुमची रेंज सिलेक्ट नाही होणार आहे. तर मग काय करायचं, हे बॅकस्पेसने मी काढून टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा ही रेंज जी आहे ती तुम्हाला काय करायची, सिलेक्ट करायची. आणि सिलेक्ट केल्यानंतर ती रेंज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला फक्त एक काय करायचं आहे, एंटर प्रेस करायचं आहे की त्याचा जो ॲव्हरेज आहे तो तुम्हाला इथे दिसेल. ओके, जर तुम्हाला असं जर कन्फ्युजन वाटत असेल तर मी पुन्हा एकदा तुम्हाला नॉर्मल सांगते, बॅकस्पेस करते म्हणजे डिलीट करते. आणि आपला जो आहे जो फॉर्म्युला तुम्ही टाकून करताय तो हा ॲव्हरेज टॅब घेऊन मी फॉर्म्युला घेतलेला आहे. ही रेंज जी आहे ती सिलेक्ट केलेली आहे आणि मग ब्रॅकेट क्लोज केल्यानंतर एंटर केलेलं आहे. असंही करू शकता, किंवा एडिटिंगचा हा जो ग्रुप आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे करू शकता. फक्त कायम लक्षात असू द्या, रेंज कधी कधी सिलेक्ट होत नाही आहे सॉफ्टवेअरमध्ये, एक्झाम सॉफ्टवेअरमध्ये. तर त्यावेळेला फॉर्म्युला इथून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, माऊसनी ती रेंज सिलेक्ट करायची. ओके, आता पुढचा जो आहे प्रश्न आपला तो काय आहे, HP जो आहे त्याचा आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, मिनिमम नंबर. मग मी इथे क्लिक केलं, MIN मिनिमम. त्यानंतर टॅब घेतलेला आहे, रेंज जी आहे ती सिलेक्ट केलेली आहे. सिलेक्ट केल्यानंतर ब्रॅकेट क्लोज केलेला आहे आणि एंटर. ओके, खूप सोपं आहे, काही कठीण नाही आहे. त्यानंतर जो केरला आहे त्याचा मॅक्झिमम नंबर आपल्याला काढायचा आहे. ओके, तर मी केरलाच्या तिथे गेली, म्हणजे सेम H15मध्ये मॅक्झिमम MAX मॅक्स. नंतर टॅब घ्यायचे, त्यानंतर ही रेंज जी आहे ती मी सिलेक्ट केलेली आहे. सिलेक्ट केल्यानंतर ओपन ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे आणि मग एंटर करायचं. ओके, शेवटचा आपला प्रश्न काय आहे, तर त्याचं सम काढायचं म्हणजे त्याची बेरीज करायची. मग SUM, त्यानंतर टॅब किंवा ओपन ब्रॅकेट घ्या. त्यानंतर रेंज मी सिलेक्ट केलेली आहे. रेंज सिलेक्ट केल्यानंतर ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. आता हे आपले क्वेश्चन सोडवून झालेले आहेत. आता यांना सुद्धा आपल्याला सेटिंग करायची असते. मग यांना जे आहे ते सिलेक्ट करून, त्यांना पूर्ण जे फॉर्म्युलाज आपण जे आता दिलेले आहेत त्यांना सिलेक्ट करून आणि त्यांना आपल्याला काय करायचे, ऑल बॉर्डर्स द्यायचे. ओके, ऑल बॉर्डर्स दिल्यानंतर आता आपली टेबल जो आहे म्हणजे स्टेटमेंट जो आहे त्याची पूर्ण सेटिंग म्हणजे जी फक्त टेबल जो आहे तो क्रिएट करून झालेला आहे. आता आपल्या शेवटच्या ज्या सेटिंग्स असतात त्या फार महत्त्वाच्या असतात, काही ठराविकच सेटिंग्स आहेत. हे पूर्ण झाल्यानंतर पूर्ण जो टेबल आहे म्हणजे कुठून, स्टेटमेंट ऑफ शोईंगपासून म्हणजे पूर्ण हेडिंगपासून तो सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर लक्षात असू द्या त्याला मिडल अलाइनमेंट द्यायला विसरायची नाही आहे. त्याला मिडल म्हणजे सेंटर असते ती क्लिक करायची इथे. ओके, आता बघा मी जेव्हा मिडल अलाइनमेंट दिली जसं मी मगाशी सांगितलं होतं, तर त्याच्यामध्ये हा जो आहे हे जे फ्रूट्स आहेत ते बघा पुन्हा नॉर्मल इकडे आलेलं आहे लेफ्ट हँड साईडला, लेफ्ट अलाइनमेंटला. तर हे कधीही विसरायचं नाही आहे. त्यांना पुन्हा सिलेक्ट करायचे आणि सिलेक्ट केल्यानंतर त्यांना काय करायचे, एक इंडेंटने काय करायचे, इन्क्रीज करायचे. हे विसरायचं नाही आहे, नाही तर मार्क्स जातील तुमचे. ओके, तर मग मी पुन्हा एकदाच क्लिक करायचे की एक इंडेंटने काय होतील ते इन्क्रीज होतील. ओके, हे झालेलं आहे. आणि आता शेवटचं आपली सेटिंग राहिलेली आहे कॉलमची. तर यांना सिलेक्ट करायचे. पुन्हा एकदा मी पूर्ण स्टेटमेंट आपला सिलेक्ट केलेला आहे.
सिलेक्ट केल्यानंतर इथे जाऊन मी सेलमध्ये जाऊन फॉर्मॅटमध्ये आणि त्याच्यामध्ये रो हाईटमध्ये आणि इथे आपल्याला रो हाईट करायची आहे 25 आणि मी ओके केलेलं आहे. पूर्ण सेटिंग करून झालेली आहे आपली. जर तुम्हाला यामध्ये जर काही प्रॉब्लेम जर असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक PDF तुम्हाला टाकून देते की ती डाउनलोड करून तुम्ही जी सेटिंग आहे ती प्रॉपर समजून घेऊ शकता. ही PDF आहे. यामध्ये स्टेटमेंटची पूर्ण सेटिंग तुम्हाला दिसेल आणि ती तुम्ही व्यवस्थित करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवा आणि तसेच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.